नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला इक्विटी डेचा डे 2 ऑफ 30 डे चॅलेंज आणि मी सागर NSM रिसर्च अनलिस्ट. आज तुम्हाला 4 स्टॉक सांगितले होते, मॉर्निंगला अपडेट केले होते आणि त्यात आपण एंट्री पण केली. चला तर मी तुम्हाला स्क्रीनला दाखवतो. पहिला स्टॉक हा हेवल्स आहे. हेवल्समध्ये आपण इथं एंट्री केली होती, पण त्याच्या थोड्या वेळानंतर काही मुवमेंट आली नाही म्हणून आपण इथं कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलेली, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो स्टॉक आहे तो SRF मध्ये पण आपण इथं एंट्री केली, जे तुम्हाला ॲरो दिसत आहे ते एंट्री आहे. आणि इथं मी एक्झिट केले काही क्वांटिटी आणि काही क्वांटिटी होल्ड केलं होते, कारण की मला इथं कन्फर्मेशन नव्हतं वाटत. पण त्याच्यानंतर डाऊन साईड आली आणि आपला 1%चा जो टार्गेट आहे 1%चा तो हिट केला. तिसरा जो होता तो कल्याण ज्वेलर्स आहे आणि कल्याण ज्वेलर्समध्ये पण आपण 2% अचीव केलं. त्याच्यानंतर हा स्टॉक 8% पडला, पण आपण 1 to 2% कॅप्चर करून इथं आपला टार्गेट बुक केला. चौथा जो स्टॉक आहे तो ICICI बँक, त्याच्यात पण आपली एक प्रॉपर एंट्री बनली होती. त्याच्यानंतर तो एक 1 वे डाऊन साईड आला आणि आपण 10 पॉईंट्स इथं कॅप्चर केलेले होते. आणि हे जे सगळे कॉल्स आहे मी हे आपल्या ग्रुपला दिलेले होते, फायनान्सच्या किडाला. तर तुम्हाला जर का तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिंक आहे, तर तुम्ही आत्ता जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला उद्याचे सकाळचे मॉर्निंगचे अपडेट भेटत जातील. तसंच आपण एक निफ्टीचा पण लेवल दिली होती आणि त्या निफ्टीच्या लेवलवरून जर का तुम्ही बघू शकता एक शार्प डाऊनफॉल आला होता. ही आपण मॉर्निंगलाच अपडेट केलेली होती. तर हा आपला फायनान्सचा किडा हा ग्रुप आहे, याच्यावर आपण मॉर्निंगला अपडेट करत असतो की कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची. ज्यात 4 स्टॉक अपडेट केले होते, SRF, ICICI बँक, कल्याण ज्वेलर्स आणि हॅवल्स. आणि ह्या फोकस ऑन 4 स्टॉक्स ऑफ डाऊन साईड आणि ह्या स्टॉकमध्ये आपण पण एंट्री घेतलेली आहे आणि प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर तुम्हाला इन्स्टावरच्या बायोमध्ये लिंक दिसेल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता.